सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनेलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो आणि आज आपल्यासोबत आहे देबलिना भट्टाचार्य यांचं धिस थिंग कॉल्ड लव्ह. ही एक ॲमेझॉन बेस्टसेलर कादंबरी आहे आणि ती आजच्या काळातल्या नात्यांवर, त्यातल्या भावनिक गोंधळावर आणि वैयक्तिक स्वप्नांवर एक खूप वेगळा दृष्टिकोन टाकते. अगदी. आणि मला वाटतं या कथेचा पायाच मुळात खूप वास्तविक आणि विचार करायला लावणारा आहे. म्हणजे सुरुवातच होते एका अरेंज्ड मॅरेजने. हो. मुख्य पात्र आहेत अमायरा, एक प्रचंड महत्वाकांक्षी शेफ, आणि दुसरा आहे देवेन, एक शांत, स्वतःत रमणारा लेखक. म्हणजे पूर्णपणे विरुद्ध स्वभाव. हो, अगदी दोन विभिन्न ध्रुव एकत्र आल्यासारखे. आणि म्हणूनच कथेची उत्सुकता पहिल्या पानापासूनच वाढते. कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री अमायरा स्पष्ट करते की हे लग्न तिच्यासाठी प्रेम वगैरे नाही, फक्त एक जबाबदारी आहे, एक सामाजिक बंधन. पण मग पॅरिस आणि कोलकाता या शहरांच्या पार्श्वभूमीवर ही कथा असं काही वळण घेते की आपण त्यात गुंतून जातो. आणि आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश तोच आहे. ही कथा फक्त एक प्रेम कथा नाही. या निमित्ताने आपण भावनिक जुळवणूक म्हणजे काय, वचनबद्धतेची भीती का वाटते, यावर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. चला तर मग थेट कथेच्या सुरुवातीवर येऊया. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. दोन पूर्णपणे वेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींचं लग्न होतं. अमायरा, जिला जगातली सर्वोत्तम शेफ बनायचं आहे, आणि दुसरीकडे देवेन, जो शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त व्यक्त होतो. आणि लेखिकेने बरोबर याच प्रश्नावर बोट ठेवलं आहे. अमायरा जेव्हा पहिल्या रात्री म्हणते की हे लग्न एक ऑब्लिगेशन आहे, तेव्हा ती फक्त तिचा मुद्दा मांडत नसते, तर ती आजच्या पिढीच्या एका मोठ्या द्विधा मनस्थितीचं प्रतिनिधित्व करत असते. बरोबर. जिथे करिअर, स्वप्न ही पहिली प्राथमिकता आहेत आणि लग्न हे त्यात बसवावं लागणारे एक समीकरण आहे. हो, म्हणजे हे लव्ह ॲट फर्स्ट साईटवालं प्रकरण नाहीये. अजिबात नाही. उलट ही तर रिस्पॉन्सिबिलिटी ॲट फर्स्ट नाईट आहे. पण मला देवेंच्या प्रतिक्रियेचं आश्चर्य वाटलं. तो यावर काहीच बोलत नाही. तो फक्त शांतपणे ऐकून घेतो. त्याचं हे शांत राहणं काय दर्शवतं? तो दुबळा आहे की समजूतदार? खूपच छान मुद्दा आहे. कारण वरवर पाहता त्याचं शांत राहणं हे त्याच्यातील कमीपणाचं लक्षण वाटू शकतं. पण जसजशी कथा पुढे जाते तसतसं आपल्याला कळतं की त्याची शांतता ही त्याची ताकद आहे. तो अमायराच्या शब्दांच्या पलीकडे जाऊन तिच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याला माहिती आहे की ती जे बोलत आहे ते अर्धसत्य आहे. अच्छा. तिच्या मनात एक मोठं वादळ आहे आणि त्याला शब्दांनी उत्तर देऊन तो ते वादळ आणखी वाढवू इच्छित नाहीये. तो तिला वेळ देतो. म्हणजे त्याचं मौन हे स्वीकृतीचं नाही, तर निरीक्षणाचं आहे. तो परिस्थितीचा अंदाज घेतोय. अगदी. हे खूपच सूक्ष्म आणि सुंदर चित्रण आहे. कारण सहसा अशा प्रसंगांमध्ये आपल्याला एक तर भांडण किंवा नात्याचा शेवट पाहायला मिळतो. हो. पण इथे नात्याची सुरुवातच एका अशा विचित्र शांततेने होते. अगदी. लेखिकेने इथे नात्याचा पायाच एका संघर्षावर रचला आहे. हा संघर्ष अमायराच्या मनात आहे. तिची स्वप्न विरुद्ध सामाजिक जबाबदारी, आणि देवेंचा संयम त्या संघर्षाला एक वेगळी दिशा देतो. मग या जबाबदारीच्या नात्याचा प्रवास मैत्रीकडे कसा सुरू होतो? कारण सुरुवातीला तर ते दोघं एकाच घरात राहणारे दोन अनोळखी व्यक्तींसारखे आहेत. यात पॅरिस शहराची भूमिका नेमकी काय आहे? इथे लेखिकेने पॅरिस शहराला केवळ एक लोकेशन म्हणून नाही, तर कथेतील एक महत्वाचं पात्र म्हणून वापरलं आहे. अच्छा. पॅरिसला सिटी ऑफ लव्ह म्हणतात, पण या दोघांसाठी ते सिटी ऑफ फ्रेंडशिप बनतं. त्यांच्या नेहमीच्या कोलकाता शहरापासून, त्यांच्या जबाबदाऱ्यांपासून दूर पॅरिसमध्ये ते फक्त अमायरा आणि देवेन म्हणून एकमेकांना भेटतात. नवरा बायको म्हणून नाही. हो, म्हणजे जागेच्या बदलामुळे त्यांच्या नात्यातील भूमिकाही बदलतात. त्यांना एकमेकांकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळतो. बरोबर. विचार करा, पॅरिसच्या एखाद्या सुंदर रस्त्यावर फिरताना, जिथे त्यांना कोणी ओळखत नाही, त्यांच्यावर कोणतीही अपेक्षा नाही, तिथे ते पहिल्यांदा मोकळेपणाने एकमेकांशी बोलतात.
आणि तिथेच कदाचित देवेनला कळतं की अमायरा तिच्या कामाबद्दल किती पॅशनेट आहे. आणि अमायरामला देवेंच्या शांत स्वभावामागचा विचारवंत लेखक दिसतो. ते एकमेकांच्या कमतरता नाही तर एकमेकांची स्वप्न बघायला लागतात. मला वाटतं ही एक अनपेक्षित मैत्री आहे. त्याने ठरून काहीच केलेलं नाहीये. नाही. पण त्या शहराच्या वातावरणाने आणि मिळालेल्या एकांताने त्यांना एकमेकांना समजून घेण्याची संधी दिली. हो, आणि लेखिका हे खूप सुंदरपणे दाखवते. प्रेम हे काही जादूची कांडी फिरवल्यासारखं होत नाही. ते हळूहळू छोट्या छोट्या क्षणांमधून तयार होतं. एकत्र कॉफी पिण्यातून, एकमेकांच्या आवडीनिवडी जपण्यातून, एकमेकांना जज न करता ऐकून घेण्यातून. आणि पॅरिस त्यांना ते क्षण देतं. अगदी. त्यामुळे त्यांचं नातं जबाबदारीच्या ओझ्यातून बाहेर पडून खऱ्या भावनिक कनेक्शनकडे प्रवास करू लागतं. हा प्रवासच या कथेचा आत्मा आहे. पण पॅरिसमधली ही मैत्री म्हणजे काही कथेचा शेवट नाही. मैत्री होणं सोपं असतं, पण विश्वास निर्माण करणं आणि प्रेम टिकवणं खूप अवघड. पुस्तकात म्हटले आहे की भूतकाळातील गैरसमज आणि दुःखद आठवणी त्यांच्या नाजूक नात्याला धोका निर्माण करतात. हे भूतकाळाचं ओझं नेमकं काय आहे? इथेच कथा अधिक गडद आणि भावनिक होते. प्रत्येक व्यक्ती आपल्यासोबत काही जुन्या जखमा घेऊन जगत असते. अमैरा आणि देवेन ही त्याला अपवाद नाहीत. त्यांच्या वागण्यावर, त्यांच्या निर्णयांवर, त्यांच्या भूतकाळाचा प्रभाव असतो. अमैरा बाबतीत बोलायचं झालं तर तिच्या मनात करिअर आणि प्रेम यांच्यात जी लढाई सुरू आहे ती तिच्या भूतकाळामुळे आहे का? नक्कीच. अमैरा ही एक अशी स्त्री आहे जिला तिच्या स्वप्नांसाठी लढायचं आहे. कदाचित तिच्या भूतकाळात तिला तिच्या महत्वाकांक्षेमुळे कोणीतरी कमी लेखलं असेल, किंवा तिला तिची स्वप्न बाजूला ठेवून नात्याला प्राधान्य द्यायला सांगितलं असेल. हो, असू शकतं. आणि त्यामुळे तिच्या मनात एक भीती आहे की जर तिने देवेनला तिच्या आयुष्यात जागा दिली तर तिला तिच्या करिअरशी तडजोड करावी लागेल. तिची ही घालमेल आजच्या काळातल्या अनेक मुलींना स्वतःची वाटेल. आणि देवेन, त्याच्या शांतपणामागेही काहीतरी दडलेलं असणार. तो भावना व्यक्त करायला का घाबरतो? देवेनची व्यक्तिरेखा खूपच गुंतागुंतीची आणि तितकीच सुंदर आहे. त्याचं छोटे हावभाव आणि अव्यक्त भावना हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तो शब्दांतून प्रेम व्यक्त करत नाही? नाही, पण त्याच्या कृतीतून ते सतत जाणवत राहतं. कदाचित त्याने भूतकाळात कोणाला तरी गमावलं असेल, किंवा त्याच्या भावनांची कदर केली गेली नसेल. अच्छा. त्यामुळे तो व्यक्त व्हायला घाबरतो. त्याला वाटतं की जर तो बोलला तर तो अमैराला गमावून बसेल. म्हणजे एकाला नात्यात स्वतःला हरवण्याची भीती आहे, बरोबर. दुसऱ्याला नातं गमावण्याची भीती आहे. बरोबर. आणि या दोन भीती जेव्हा एकत्र येतात तेव्हा संघर्ष तर होणारच. अगदी. आणि लेखिकेने हा संघर्ष खूप प्रामाणिकपणे मांडला आहे. त्यांच्यात भांडणं होतात, गैरसमज होतात. पण या संघर्षातूनच ते एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला लागतात, नाही का? हो, ते शिकतात की समोरच्या व्यक्तीच्या वागण्यामागचं कारण हे आत्ताची परिस्थिती नाही, तर त्यांच्या भूतकाळातील जखमा आहेत. ही समज येणं हाच नात्याच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे पुस्तक आजच्या पिढीला इतकं का जवळचं वाटतं? विशेषतः ज्यांना नियम किंवा हमीशिवाय प्रेमाच्या वाटेवर चालायचे आहे, त्यांना यात असं काय सापडतं? मला वाटतं याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ही कथा प्रेमाचं उदात्तीकरण करत नाही. त्याला कोणत्याही परिकथेत बसवत नाही. अगदी. ही कथा आपल्याला सांगते की प्रेम अव्यवस्थित, अपरिपूर्ण आणि खोलवर मानवी असतं. मेसी, इम्परफेक्ट अँड डीपली ह्युमन. हो, आजच्या सोशल मीडियाच्या जगात जिथे प्रत्येकाला परफेक्ट रिलेशनशिप दाखवायची असते, तिथे हे पुस्तक सांगतं की खरी नाती परफेक्ट नसतात, ती वास्तविक असतात. आणि मला वाटतं यातील सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे प्रेम हे नशिबाने मिळत नाही, तर ती एक निवड आहे. दिस इज नॉट डेस्टिनी, दिस इज अ चॉईस. तुम्ही बरोबर मुद्दा पकडला. या कथेचा गाभा तोच आहे. ही कथा आपल्याला आठवण करून देते की प्रेम म्हणजे फक्त एक भावना नाही, तर ती एक कृती आहे. रोज सकाळी उठून एकमेकांना निवडण्याची कृती. हो, एकमेकांच्या चुका माफ करून, गैरसमज दूर करून एकत्र पुढे जाण्याचा निर्णय घेण्याची कृती. हा विचार खूप सशक्त आहे, कारण तो आपल्याला नात्यांमध्ये निष्क्रिय प्रेक्षक नाही तर सक्रिय भागीदार बनवतो. लेखिकेच्या लेखनशैलीचेही खूप कौतुक झालं आहे. तिचं वर्णन काव्यमय पण तरीही वास्तवाशी जोडलेली असं केलं जातं. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की लेखिकेची भाषा खूप सुंदर आहे. त्यात एक लय आहे, पण ती कधीही वास्तवापासून दूर जात नाही. ती देवांच्या मनातील भावना एखाद्या कवितेसारख्या मांडते, पण त्याचवेळी अमायराच्या किचनमधील कामाचं वर्णन इतकं तपशीलवार करते की ते आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. म्हणजे तिची शैली हलकी फुलकी पण तरीही अंतर्मुख करणारी आहे. बरोबर. तुम्ही पुस्तक वाचताना हसाल, पण त्याचवेळी ते तुम्हाला तुमच्या नात्यांबद्दल विचार करायलाही भाग पाडेल.
एका समीक्षकाने म्हटले आहे की ही कादंबरी फक्त एक प्रेमकथा नाही, तर धैर्याने प्रेम करण्याची, विश्वास ठेवण्याची आणि खोल जखमा भरून काढण्यासाठी नात्याला सुंदरपणे जपण्याची एक साध आहे. निश्चितच. मला वाटतं हे वाक्य या पुस्तकाचं सार आहे. हे पुस्तक फक्त अमायरा आणि देवेनबद्दल नाही, तर ते आपल्या प्रत्येकाबद्दल आहे, जो प्रेमाच्या या गुंतागुंतीच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करत आहे. लेखिका देब्लिना भट्टाचार्य यांच्याबद्दल थोडं बोलूया. ही त्यांची पहिलीच कादंबरी आहे. त्या इंग्रजी साहित्याच्या विद्यार्थिनी, कवयित्री आणि शिक्षिका आहेत. हो, आणि त्यामुळे त्यांच्या लिखाणात ती खोली आणि काव्यमयता कुठून येते हे समजू शकतं. नक्कीच. पण या पुस्तकाची एक अशी खासियत आहे जी मी आजवर फार कमी पुस्तकांमध्ये पाहिली आहे, आणि ती म्हणजे या पुस्तकासोबत एक कस्टम साऊंड ट्रॅक येतो. कस्टम साऊंड ट्रॅक म्हणजे काय नक्की? हो, ही कल्पना तर खूपच वेगळी वाटतेय. मलाही सुरुवातीला तसंच वाटलं होतं, पण जेव्हा तुम्ही ते अनुभवता तेव्हा कळतं की ही एक खूप विचारपूर्वक केलेली गोष्ट आहे. कथेतील प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगासाठी, प्रत्येक भावनिक चढउतारासाठी एक विशिष्ट गाणं किंवा संगीत आहे. अरे वा. जेव्हा अमायरा आणि देवेन पॅरिसमध्ये पहिल्यांदा एकत्र फिरतात तेव्हा एक वेगळं संगीत आहे. जेव्हा त्यांच्यात भांडण होतं तेव्हा एक वेगळं संगीत आहे. म्हणजे हे वाचकाला कथेच्या जगात अजून खोलवर घेऊन जातं. एक प्रकारे हा मल्टीसेन्सरी अनुभव आहे. अगदी. तुम्ही केवळ वाचत नाहीत तर त्या भावना ऐकूही शकता. ते संगीत कथेतील पात्रांच्या अव्यक्त भावनांना आवाज देतं. त्यामुळे कथेचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. हो, आणि हेच वैशिष्ट्य या पुस्तकाला गर्दीतून वेगळं काढतं आणि वाचकाला एक अविस्मरणीय अनुभव देतं. तर दिस थिंग कॉल्ड लव्ह ही एका जबाबदारीतून सुरू झालेल्या नात्याचा, मैत्री, विश्वास आणि अखेरीस प्रेमापर्यंत पोहोचण्याची कथा आहे. हा अमायरा आणि देवेनचा प्रवास आपल्याला क्षमा, स्वतःची ओळख आणि नात्यातील विकासाचं महत्त्व शिकवतो. देतं की प्रेम त्याच्या सर्व गुंतागुंतीसह विश्वास ठेवण्यासारखं आहे. आम्ही sharingstories.in वर #pushing Indian authors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांच्या पुस्तकांना प्रोत्साहन देत आहोत. या कार्यक्रमाला plotsformovies.com एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म यांचे समर्थन लाभले आहे. तेथे आपण पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तकाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला आपला पाठिंबा दर्शवा. तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असे कार्यक्रम बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन देतं. हे पुस्तक वाचण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ते नक्की खरेदी करा आणि वाचा. तुम्हाला हा अनुभव नक्कीच आवडेल. आणि जाता जाता तुमचं भारतीय लेखकाचं आवडतं पुस्तक कोणतं आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्हाला तुमच्या आवडींबद्दल जाणून घ्यायला आवडेल. ही कथा जाता जाता एक विचार मागे सोडून जाते. आपल्या व्यावसायिक महत्वाकांक्षा आणि नात्यातील भावनिक गुंतवणूक यांच्यात समतोल साधण्याची कसरत आपल्यापैकी प्रत्येकालाच करावी लागते. ही कादंबरी आपल्याला दाखवते की हा समतोल साधणं म्हणजे काहीतरी गमावणं किंवा तडजोड करणं नाही, तर स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे शोधण्याची एक संधी असू शकते. यावर नक्की विचार करा.